वसंत, शरद, हेमंत, बाहेर या. मामांजी, तुमचा मुलगा स्पष्ट बोलायला घाबरतोय. तो सही करणार नाही असा निरोप आहे त्याचा. निरोप? आणि हेमंतही तेच म्हणतोय. हो, आणि वसंतही असंच म्हणतायत. अरे वा, बायकांच्या पदरा आड लपून बोलायला शिकलात तुम्ही. बाहेर या. जे काय बोलायचं असेल ते माझ्या नजरेला नजर देऊन बोला. या बाहेर. बाहेर या. बाबा, आम्ही सह्या केल्या तर आमची मुलं उघड्यावर पडतील. बाबा, शरद बोलतो ते बरोबर आहे. तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? हेमंत, आपल्या बापाला उलट बोलतोयस तू? जन्मदात्या बापाला? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. सासूबाई, माझ्या नवऱ्याचा असा पाण उतारा करू नका. पुष्पा, तू गप्प बस. मी का गप्प बसू? तुम्हीच गप्प बसा. आतापर्यंत तुम्ही गप्प बसलात म्हणून तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर ही पाळी आणली. आम्ही गप्प बसलो तर आमचे नवरे असेच वागतील. आता एक शब्द बोलशील ते याद राख. काय करणार तुम्ही? अरे, जोपर्यंत तुमची लग्न झाली नव्हती तोपर्यंत आमची पूजा करत होतात. आणि आता आता या 4 घरच्या 4 जणीने एका घरामध्ये भांडणे लावून दिलेत. अरे, पाठीला पाठ लावून आला होता तुम्ही. एवढा पुळका असेल ना तर तुमची मुलं तू ठेवा सासूबाई. मी चालले माहेरी. उगाच माझ्यामुळे तुमचा सोन्याचा संसार बिघडायला नको. गौतमी, कोणी शिकवलं तुला हे असं बोलायला? मोठ्या माणसाशी कसं बोलावं याचंही तुला भान नाही? कशाने एवढे बेभान झालीस? अगं, माझ्यासारखी तुझ्या वडिलांची परिस्थिती होती. जमीन जुमला गेला, इस्टेट गेली, तरी देखील तुला सून म्हणून आणली. या घरात येताना 5 पैशाचा सुद्धा हुंडा घेतला नाही. नेसत्या वस्त्रांशी आणली. पाठवता चांगल्या घरची मुलगी आहे, सून म्हणून शोभेल, वेळ प्रसंगी घर सावरेल. पण तू बाबा, तिच्या माहेरच्या गोष्टी काढून सर्वांसमोर तिला कशाला अपमानित करताय? आणि मी अपमानित झालो तर चालेल, पण तुझ्या बायकोला बोला. बाबा, तुमचा कोणी अपमान केलाय? अपमानित तुम्ही आमच्यामुळे झाले नाहीयेत. गॅरंटेड म्हणून ज्यांच्यासाठी सह्या केला त्यांच्यामुळे तुम्ही अपमानित झालात. निदान सह्या करताना आमचा तरी विचार केला होता. हेमंत, सोडा मला. आई, तुला जे काय बोलायचं असेल ते तोंडाने बोल. उगाच हात वगैरेची गरज नाहीये. आणि आम्ही तुम्हाला नको असेल तर तसं सांगा. बघा बघा कसा बोलतोय तो. अरे, तुमच्यासारख्या उलट्या काळजाच्या मुलांना जन्मताच नख लावायला पाहिजे. जा, निघायच ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वैभव, ही इस्टेट तुमच्या आजोबा पंजोबांची नाहीये. हे तुमच्या बापाने रात्रंदिवस मेहनत करून कमावलेलं आहे. पुन्हा त्यांना कधी सायकलीवर ना तर कधी डोक्यावर गाठोडी बांधून त्याने गावागावात फिरून हे दुकान, हे घर उभं केलंय. त्याच्या पाया कष्टाच आहे. पण तुम्ही सर्वजण इथून निघून गेलात ना तर या घराची एक वीट कसू बरं घालणार नाही. जा, निघायचं ना. चल देवा. सावित्री, सावित्री, गोपाळ शेठ, उद्या सकाळपर्यंत मी दुकान तुमच्या ताब्यात देतो. अरे घे ना, मला पाव नाही पाहिजे. घे, तुला भूक लागली असेल. मला नाही पाहिजे. राजू आणि पिंकी, तुम्ही आज पाव आणलात? माझी मम्मी खूप आजारी आहे आणि पप्पाही घरी नाही. बरं, चालेल. आम्ही आमच्या डब्यात पुरी भाजी शिरा आणलाय. आपण सगळ्यांनी मिळून तो खाऊया. ऐकलंस? काय? आपली बेबी सांगत होती की बबलूची आई आजारी म्हणून, आणि भाऊजी सुद्धा कुठेतरी बाहेरगावी गेलेत म्हणे. उद्या जाऊन येऊया. कशाला? परत काहीतरी भांडणं सुरू कराल नवीन? तुझ्या तर तेच डोक्यात. अरे, किती झालं तरी जाऊ बाई माझी. अशा वेळी मदत नाही करायची एकमेकांना तर कधी करायची? जाऊया. थँक्यू डॉक्टर. मी पुन्हा उद्या सकाळी येते. हा, मी औषधं घेऊन येतो. ताई, उगाचच तुम्हाला त्रास झाला. काहीतरीच काय गौतमी,
अगं अशा वेळी आपण एकमेकांना मदत नाही करायची तर केव्हा? आणि भाऊजी केव्हा येणार आहेत ते सांगितलं नाही. मोठी आई मला भूक लागली आहे. भूक लागली? थांब हा. गौतमी, तू सुद्धा थोडंसं खाऊन घे. मी डबाच आणलाय. चला मुलांनो, चला चला. वहिनी, गौतमी ताई, कशी तब्येत आहे तुमची आता? बरी आहे. अहो निदान कळवायचं तरी आम्हाला. थांबा, मी डॉक्टरांना घेऊन येतो. नाही नको, डॉक्टर आताच येऊन गेले आणि भाऊजी गेलेत औषध आणायला. अच्छा, वहिनी काळजी करू नका. सकाळी फोन केला तुम्ही शरदला. उद्या सकाळपर्यंत पोहोचेल तो इथे. शरद भाऊजी येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. नाही हेमंत? हो. पल्लवी, जरा पाणी घेऊन ये. अरे हेमंत, तू कधी आलास? आता एवढंच. काय पुष्पा, कशी आहेस? मजेत. आणि छोटी? अगदी मजेत. घ्या. बघा ना भाऊजी, काय योगायोग आहे नाही. मला कालच कळलं की तुम्ही सुद्धा याच एरियात राहायला आलात. नाहीतर या अगोदर आम्ही आलोच असतो तुमच्याकडे. नाही हेमंत? हो. आता काय मनात आलं की आपल्याला एकमेकांच्या घरी जाता येईल नाही? हो ना. पाहिलेत का भाऊजी? राजू, टीव्हीचा चॅनल चेंज करूया का? नको नको, तेच पाहूया आपण. मुलं किती शांतपणाने टीव्ही पाहतायत नाही. माणूस जेवढा दूर जातो तेवढं त्याचं एकमेकांवरचं प्रेम वाढत जातं नाही. नमस्ते, बोला. तुम्ही थोरल्या मुलाच्या नोकरीसाठी गॅरंटी द्याल का? माफ करा, मी कुणालाही गॅरंटी देऊ शकत नाही. तुम्हाला जर माझ्या थोरल्या मुलावर भरोसा असेल तर तुम्ही त्याला ठेवून घ्या, नाही तर ठेवू नका. बाबांनी माझ्यासाठी साधं गॅरंटर म्हणून राहू नये. बघ ना, ठीक आहे. नाही राहिले तर नाही राहिले, काही फरक पडत नाही. आपण त्यांच्याशी खूप काय करू शकतो. मला सांग, तू नोकरीसाठी काय बनवून फिरतोस? तू तुझा बिझनेस का नाही सुरू करत? हो. अरे बोलणं सोपं आहे हेमंत. त्यासाठी भांडवल लागणार आहे आपल्याला. असं किती भांडवल लागणार आहे? कमीत कमी 4-5 लाख रुपये लागतील. 4-5 लाख कशासाठी पाहिजेत? अरे मनात आणलं ना तर एका दिवसात उभे करू शकाल. खरंच? अहो पण दिवाणजी, तुम्ही इथे कसं काय? काय करणार इथे थांबून? निघालो गावाला. आपण का? विश्वासरावांचं आता काही खरं नाही. मग पोटा पाण्याची काहीतरी व्यवस्था केलीच पाहिजे. म्हटलं जाता आता तुम्हाला भेटून जाऊ. हा, आता तू दुकान उघडणार असशील तर तुझ्या मदतीसाठी थांबेन मी. अहो दिवाणजी, दुकान तर घालायचंच आहे, पण भांडवलाचं काय? शेटकडनं मी माल घेऊन देतो तुम्हाला. हा, आता राहिलेले 4-5 लाख रुपये बँकेकडनं कर्ज घ्या. हो, 2 महिन्यात बसतान बसवाल. बँकेचा मॅनेजरही माझ्या ओळखीचा आहे. भेटू त्याला, वाटल्यास आजच्या आज. चला. तसं बँकेचं लोन आम्ही बंदच केलंय, पण दिवाणजी आणि आमचे फारच जुने संबंध आहेत. त्यामुळं मी बँकेचं लोन द्यायला तयार आहे. बँकेच्या लोनसाठी 2 गॅरंटर पाहिजे. एक तुमचे वडील. नाही, त्याची काही गरज नाही. आम्ही दोघं गॅरंटर आहोत, मी आणि माझा भाऊ. आम्ही दोघंही चांगले सर्व्हिसला. छान. पण तुम्ही लोन परत केलंच नाही किंवा व्यापारात तोटा झाला तर तुमचा प्रॉव्हिडंट फंड जप्त केला जाईल. अहो तशी वेळच येणार नाही, कारण दादा कपड्यांच्या व्यवहारात आमच्या अण्णांपेक्षाही हुशार आहे. ठीक आहे, त्याच्यावर सहाय्य करा. थँक्यू साहेब. माझ्या जन्मदात्याने जे केलं नाही ते तुम्ही केलं. तुमचा उपकार मी जन्मभर विसरणार नाही. इट्स ऑल राईट. थँक्यू साहेब. वेलकम. थँक्यू. थँक्स अ लॉट.